Good morning friends, मी डॉक्टर योगेश शिंदे, इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट मेनली वर्किंग इन औरंगाबाद. आपण आज या सेशनमध्ये मेनली बघणार आहोत की मेल इन्फर्टिलिटी कसं डील करायची आपल्याला. कारण प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस इन्फर्टिलिटीचा पेशंट बघतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस मेल इन्फर्टिलिटी किंवा हजबंड पार्ट किंवा मेल पार्ट हा बऱ्यापैकी बाजूला राहतो. आपण फिमेल किंवा वाईफच्या साईडनं बऱ्याच वेळेस आपण ट्रीटमेंट इन्व्हेस्टिगेशन आणि बऱ्याच गोष्टी करत राहतो आणि तो पार्ट तसंच राहतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण तो पण तेवढाच इम्पॉर्टंट. इनफॅक्ट मेल इन्फर्टिलिटी इज taking up to 30% of incidence in this whole infertility. So always deal with the male infertility equal to the female partner also. So in that case you have to advise them for a husband semen analysis first. ज्यावेळेस तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन सांगताय की हजबंड सिमेन अनालिसिस, त्यासाठी तुम्हाला 3 दिवसाचा गॅप त्यांना ऍडवाइस करणं महत्त्वाचं आहे. 3 ते 5 ते 6 दिवस तुम्ही सांगू शकता, पण 1 आणि 2 दिवसामध्ये तसं सॅम्पल येणार नाहीये. सॅम्पल देत असताना त्यांनी पूर्ण सॅम्पल फर्स्ट ड्रॉप पासून लास्ट ड्रॉप पर्यंत सॅम्पल, इव्हन फर्स्ट ड्रॉप इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. त्यामुळे फर्स्ट टू लास्ट ड्रॉप सगळं सॅम्पल त्यामध्ये आलं पाहिजे. स्पॉइल सॅम्पल नाही आलं पाहिजे. विदिन 30 मिनिट्स टू 45 मिनिट्स ते सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये गेलं पाहिजे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर 3 ते 7 दिवस किंवा 5 दिवस गॅप इन द इंटरकोर्स इज ॲडवायजेबल. ठीक आहे. तर हजबंड सिमेन अनालिसिसचा रिपोर्ट आल्यानंतर मग तुम्हाला पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स बऱ्यापैकी डील करावं लागतात. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की सिव्हिअरली ऑलिगोस्पर्मिया आहे किंवा अझोस्पर्मिया आहे, या केसेस तुम्हाला आपण डायरेक्टली पेशंटला डोनरचा ऑप्शन देतो, पण हे सगळं करायची गरज नाहीये. तर आपण ज्यावेळेस फर्स्ट टाइम पेशंट ज्यावेळेस येतो त्याच वेळेस हजबंडचे आपण हजबंड सिमेन अनालिसिस, सिरम TSH आणि सिरम प्रोलॅक्टिन, हे 2 गोष्टी जर सांगत नसाल तर हजबंड सिमेन अनालिसिस तर डेफिनेटली करायचं आहे. बाकी CBC, HIV, HBCC डिपेंड्स अपॉन द यू. का? कारण त्या गोष्टी तुम्हाला क्लिनिकली पण तुम्ही जज करू शकता की पेशंटला पेल आहे का नाही, अनिमिया आहे का नाही. HIV, HBCC कुठे ना कुठेतरी झालेलं असतं. त्यामुळे मेन पार्ट येतो की हजबंड सिमेन अनालिसिस, TSH आणि प्रोलॅक्टिन. आता ही गोष्ट झाली की पेशंटचा फर्स्ट हजबंड सिमेन अनालिसिसचा रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये काउंट आहे कमी. आता हे काउंट कसा केला जातो? बऱ्याच लॅबोरेटरीमध्ये जुने पॅरामीटर्स अजूनही गृहीत धरले जातात. तर आपण किंवा WHO 2010 च्या हिशोबाने लेस दॅन 14 or 15 इज अ ऑलिगोस्पर्मिया. आता सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिया म्हणजे काय? 14 पासून ते 1 मिलियन काउंट पर्यंत हा मॉडरेट ऑलिगोस्पर्मिया. लेस दॅन 1 मिलियन मीन्स सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिया. ज्यावेळेस काउंट हा जो असतो, कारण काउंट कशासाठी महत्वाचा आहे? कारण मोर दॅन 15 मिलियन काउंट ज्यावेळेस असतो त्यावेळेस हा पर ml. ठीक आहे. तर पर ml 15 मिलियन काउंट असेल तर पेशंट विल हॅव अ प्रेग्नन्सी विथ अ नॉर्मल इंटरकोर्स असो. बट व्हेन इट इज लेस दॅन 15, so you need to give a treatment for increasing the count. So in that case, suppose patient's count is in between 10 to 15, patient can have a normal intercourse. Less than 10, patient should be and undergo this thing, IUI. Less than 5, definitely IVF or ICSI. Less than 1, ICSI or a donor sperm. So this is also important part. This is regarding a treatment part. We'll see in another session. So in the investigation part, first thing, क्लिनिकल एक्झामिनेशन. इन क्लिनिकल एक्झामिनेशन तुम्हाला डेफिनेटली, आणि क्लिनिकल एक्झामिनेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला बघायचं साईज, पेशंट टेस्टिक्युलर साईज, शेप, दोन्ही पाल्पेबल आहेत की नाही. बऱ्याच वेळेस इंग्वानल टेस्टिस असतात. साईज बघायचे. साईज अराउंड 2 to 5 सेंटीमीटर, 2 to 4 सेंटीमीटर असले पाहिजे. कन्सिस्टन्सी मॉडरेट कन्सिस्टन्सी असली पाहिजे. एकदम सॉफ्ट नाही पाहिजे, एकदम फ्रेजाइल नाही असली पाहिजे. इपिडायडॅमिस बॉगी फिलिंग नसली पाहिजे, तर ते व्हेरिकोसिल मध्ये असतं इपिडायडॅमिस. त्याच्यानंतर वॉस डिफरन्स पाल्पेट झाला पाहिजे, कारण बऱ्याच वेळेस ॲब्सेंट वॉस असेल तर त्या केसेसमध्ये पण इन्फर्टिलिटी असते. ॲब्सेंट वॉस सिंड्रोम, त्या केसेसमध्ये इन्फर्टिलिटी असते. सो हा वास डिफरन्स पाल्पेट झाला पाहिजे. हा कॉर्ड लाईक स्ट्रक्चर आहे. इपिडायडॅमिस पाल्पेट झालं पाहिजे. इथे जास्त स्वेलिंग असेल तर व्हेरिकोसिल आपण म्हणू शकतो. आणि टेस्टिक्युलर साईज आणि कन्सिस्टन्सी बघायची. ह्या गोष्टी झाल्या क्लिनिकल एक्झामिनेशन. त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टिगेशन ॲडवाइस करतो जर पेशंटचं हजबंड सिमेन अनालिसिस कमी आलं, म्हणजे रिपोर्ट नॉर्मल नाही आला. मग त्याच्यामध्ये काय काय असू शकतं? एक तर काउंट कमी असेल किंवा मोटिलिटी कमी असेल. मोटिलिटी पण सगळ्यात महत्वाची, कारण सर्व्हिक्स पासून ते युट्रस पर्यंत किंवा ट्यूब्स पर्यंत जाण्यासाठी पेशंटला मोटिलिटी लागते. 50, 60, 70% मोटिलिटी नॉर्मल आहे, पण त्यापेक्षा कमी असेल तर ते पण ॲबनॉर्मल आहे. तर मोटिलिटी 3-4 प्रकारची मोटिलिटी असते. एक असते की फास्ट फॉरवर्ड, त्याच्यानंतर स्लो, जागच्या जागी हलणारे, किंवा नो मोटिलिटी. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीपैकी दिस इज इम्पॉर्टंट थिंग. फास्टली मूव्हिंग फॉरवर्ड स्पर्म शुड बी देअर. सो motility is important. Suppose count is abnormal. In that case, you have to advise them for a hormonal profile. Hormonal profile. ठीक आहे. ज्यावेळेस कॉजेस आपण बघतो की कारण काय, फिमेल इन्फर्टिलिटी आपण कारण बघितले, मेल इन्फर्टिलिटीचे आपण जर कारण बघत असू तर कारण बघण्यासाठी आपल्याला पहिले माहित पाहिजे की आपल्या पेशंटला
ऑलिगोस्पर्मिया आहे का नाही, मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी आहे का नाही. मेल फॅक्टर इन्फर्टिलिटीसाठी तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केले, क्लिनिकल एक्झामिनेशन केले, त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये पण सापडले की ऑलिगोस्पर्मिया आहे, तर त्याच्या पुढचे आपण हार्मोनल टेस्ट ॲडवाइस केले, PSH, प्रोलॅक्टिन, FSH, LH, सिरम टोटल टेस्टोस्टेरॉन. सो ते हार्मोनल प्रोफाइल मध्ये हे येतं. ठीक आहे. या गोष्टीनंतर ते USG स्क्रॉटम. बऱ्याच वेळेस USG स्क्रॉटम करत असताना ट्रान्सरेक्टल सोनोग्राफी पण करायला सांगितली जाते. त्या केसेस मध्ये तुम्हाला सेमिनल वेसिकल्स आणि प्रोस्टेट याची माहिती चांगली भेटते. ठीक आहे. USG स्क्रॉटम आणि टेस्टिक्युलर बायोप्सी इन केसेस ऑफ अजूस्पर्मिया. ठीक आहे. सो दिस इज द इन्व्हेस्टिगेशन पार्ट. बट व्हॉट आर द कॉजेस? आता हे सगळं झालंय आपल्याला की इन्व्हेस्टिगेशन झालेत आपले आणि आपल्याला कारण बघायचं. तर मेनली कारण काय असतात हे मेल इन्फर्टिलिटी मध्ये? स्ट्रेस. मेन फॅक्टर इज स्ट्रेस. सो when you see the causes of male infertility, the main cause is the stress factor, whether that is a physical stress or a mental stress or because of addiction. Physical stress, mental stress, addiction, all this causes a reduction in the antioxidant level and they increases the superoxide level in the body and that causes a low motility or a low count in a semen. So physical and mental stress and addiction, this is important thing. ह्याच्यानंतर अजून काय कारण आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की जेनेटिक कॉजेस, ज्याला आपण म्हणून हेरिडिटरी काही प्रॉब्लेम असू शकतात. त्याच्यामध्ये क्लाइनफिल्टर सिंड्रोम येतो किंवा सिस्टिक फायब्रोसिस सारखे प्रॉब्लेम येतात, ते आपण जेनेटिकली डायग्नोज करू शकतो पेशंटला. किंवा ॲब्सेंट वॉस सिंड्रोम येऊ शकतो किंवा सर्टोली सेल ओनली सिंड्रोम असू शकतो. त्या केसेससाठी तुम्हाला जेनेटिक डायग्नोसिससाठी तुम्हाला जेनेटिक अनालिसिस किंवा DNA टेस्टिंग करावं लागते. सो मेन इज तुम्हाला पेशंटला विचारायचं ॲडिक्शन काय आहे का, त्याच्यानंतर फिजिकली खूप काही प्रॉब्लेम आहे का, जसं की खूप हार्ड वर्कर असतील, हॉट एन्व्हायरमेंटमध्ये काम करणारे असतील, मेंटल स्ट्रेस खूप काही आहे, फॅमिली प्रॉब्लेम्स काय आहे का, हे पण इकडे मेल इन्फर्टिलिटीमध्ये महत्वाचं आहे. आता ह्याच्यानंतर इन्फेक्शन. आता इन्फेक्शन जर बघितलं तर इन्फेक्शन या बाबतीमध्ये इन्फेक्शन असू शकतात. ऑर्कायटिस म्हणजे काय? ट्युबरक्युलर ऑर्कायटिस असू शकतं किंवा मम्स हिस्ट्री असेल पेशंटला, 18 वर्षाच्या नंतर जर मम झालेलं असेल तर त्याच्यामुळे ऑर्कायटिस होतं. ट्युबरक्युलर हिस्ट्री असेल किंवा रिपीटेड युरोजेनायटल काही प्रॉब्लेम्स होत असतील तर ते पण असेंडिंग इन्फेक्शन टेस्टिकल्सला प्रॉब्लेम करू शकतात. तर हे झालं इन्फेक्शनचं. प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ एनी सर्जरी. सर्जरीमध्ये काय बघणार तुम्ही की ह्याच्या रिलेटेड काही सर्जरी झाली की हायड्रोसिल झालंय, हर्निया झालाय किंवा ट्रॉमा काही झालाय किंवा बऱ्याच वेळेस ऑर्थोपेक्सी केलेली असते किंवा इंग्वायनल रिजन मध्ये टेस्टिस असतात, त्याला खाली आणलेलं तर त्यावेळेस काही ट्रॉमा झालेला असू शकतो किंवा वास डिफरन्सला काही ट्रॉमा झालेला असू शकतो. इपिडेडर्मल सिस्ट करत असताना काही ट्रॉमा झालेला असतो. म्हणजे एनी सर्जरी डिलिंग विथ दिस कॅन कॉज इन्फर्टिलिटी. सो ती हिस्ट्री एक घ्यायची. ते कॉजेस मध्ये ते झालंय. तुम्हाला स्ट्रेस एक फॅक्टर झालाय, त्याच्यानंतर झालंय इन्फेक्शन. तर ह्या 3-4 गोष्टी महत्वाच्या आहेत. जेनेटिक किंवा इनहेरिटेड कॉजेस पण त्याच्यामध्ये आले. तर मेल इन्फर्टिलिटी बघत असताना तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, स्ट्रेस फॅक्टर बघायचा आहे, प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ एनी सर्जरी बघायची आहे, त्याच्यानंतर काही कोमॉर्बिड कंडिशन जसं फिमेलमध्ये आहे डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा अजून काही सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे का, कार्सिनोमा काय होतं का, हे बघायचं आहे आणि मेन म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन करायचं. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हे इन्व्हेस्टिगेशन मेल इन्फर्टिलिटी मध्ये आले. ह्याच्याशिवाय दुसरे इन्व्हेस्टिगेशन करायची गरज नाही. ज्याच्यामध्ये हार्मोनल टेस्ट झालाय, सोनोग्राफी आली आणि टेस्टिक्युलर बायोप्सी, दॅट इज ऑल्सो इन केस ऑफ अजूस्पर्मिया. आणि जेनेटिक कॉजेस रूल आउट करण्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर जेनेटिक किंवा DNA टेस्टिंग करावं लागते. त्याच्याशिवाय मेल इन्फर्टिलिटी मध्ये सहसा टेस्ट येत नाहीये. तर कॉजेस आपण बघितले आणि त्याच्या संदर्भातले थोडेफार टेस्ट पण बघितले. धन्यवाद.